5वी स्कॉलरशिपच्या या तासामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मुलांनो. उघडा तुमचं नवनीतचं इंग्रजी विषयाचं पुस्तक युनिट 2 व्होकॅब्युलरी. हा युनिट 2चा संपूर्ण भाग हा पूर्ण फक्त आणि फक्त व्होकॅब्युलरी म्हणजे तुमच्या शब्दसंपत्तीवर आधारित आहे. म्हणून दररोज तुम्हाला सांगितलेलं आहे 20 शब्द पाठ करा आणि पाठ झालेले शब्द लिहून ठेवा दररोजच्या दररोज. Chapter number 3, writing familiar or related words with the given clues or pictures. आता with the given clues or pictures म्हणजे आपल्याला काही क्ल्यू दिलेले असतात, काही चित्र दिलेले असतात, त्यांच्याशी निगडीत फॅमिलियर किंवा त्याच्याशी निगडीत आपल्याला शब्द लिहायचे. इतका सोपा भाग आहे ना मुलांनो, एवढा सोपा भाग आहे. तुम्ही म्हणताल सर हे प्रश्न परीक्षेत आले तर आम्हाला त्याचे पैकीच्या पैकी मार्क मिळणार म्हणजे मिळणारच. बघा क्वेश्चन नंबर 1, इफ कप सॉसर. आता कप म्हणजे कप, सॉसर म्हणजे बशी. जर कप आणि बशीची जोडी असेल देन की डॅश डॅश. तर चावी आणि कशाची जोडी असती? चावी आणि हाऊस का? नाही. की हाऊस नाही. की डोअर नाही. दरवाजाची चावी नसती की घराची चावी नसती. तर काय असती? की आयरन इस्त्रीची चावी असती नाही. तर की लॉक कुलुपाची चावी असते. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा दुसरा प्रश्न, चूज द पेअर. चूज द पेअर म्हणजे काय? जोडी निवडा. ऑफ वर्ड्स शब्दांची जोडी निवडायची आहे. दॅट डू नॉट गो टुगेदर असे शब्द निवडायचे आहेत की जे एकत्र जात नाहीत. मग कोणते आहेत? बॅट आणि बॉल. बॅट आणि बॉल हे तर एकत्रच असतात कायम. क्वेश्चन अँड आन्सर, जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर असते म्हणजे हे बी जोडी एकत्रच असती. रीड अँड राईट, वाचा आणि लिहा हे बी एकत्रच असते. सगळे जोडी देऊन आलं का लक्षात? नवरा बायकोसारखं. डे अँड मॉर्निंग चुकलं. डे अँड नाईट यायला पाहिजे पण मॉर्निंग दिलं, ही जोडी नाही चुकली. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. हे समजलं? किती सोपं आहे मला सांगा. आता प्रश्न क्रमांक 3 काय दिले? प्रश्न क्रमांक 3 मध्ये पहा, चूज म्हणजे काय? निवडा. चूज द करेक्ट वर्ड. करेक्ट वर्ड म्हणजे काय? बरोबर शब्द निवडायचा आहे. रिलेटेड टू द गिवन पिक्चर, दिलेल्या चित्राशी संबंधित योग्य शब्द निवडायचा आहे. किती सोपं आहे. आता कशाचं चित्र आहे हे? कशाचं चित्र आहे हे? काय टी व्हीचं चित्र आहे का? जर तुम्हाला हे टी व्हीचं चित्र दिसत असेल तर जाऊन डोळे दाखवा, चष्मा घालून या. बकेटाचं चित्र आहे. आता बघ काय, केटली नाही, टब नाही, डस्टबिन नाही, तर काय बकेट. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपं आहे रे, नुसतं गोल करायचं वाचून. छान वाचायचे प्रश्न आणि गोल करायचं, रंगवायचं. प्रश्न 4, चूज द ग्रुप. चूज द ग्रुप म्हणजे ग्रुप निवडा. दॅट कंटेन द रॉंग वर्ड. आता चुकीचा शब्द ज्याच्यात आहे त्या ग्रुपमध्ये ते तुम्हाला निवडायचं आहे. मग आता ॲनिमल. ॲनिमलचे काय काय असते रे? ॲनिमलचं टेल. टेल म्हणजे काय? शेपटी. आणि जॉ म्हणजे काय? जबडा. ए येत नाही ना शब्द हे, लिहून ठेवा. न येणारे दररोज 20-20 शब्द लिहून ठेवायचे, पाठ करायचे. नाही लिहून 100 ठेवा. न येणारे पण दररोज पाठ त्याच्यातली 20-20 करा बरं. ॲनिमलला टेल असते आणि जॉज असते. मॅन माणसाला हेड असते आणि थंब असते. बरोबर आहे. प्लांट रोपाला ब्रँच असते आणि फ्लॉवर असते. बरोबर आहे. बर्ड पक्षाला बीक चोंच असती आणि हॉर्न. चुकलं. पक्षाला शिंग कुठं असतात का? हॉर्न तर काऊला बफेलोला असते. बरोबर आहे. ॲनिमलला असतात, बर्डला नाही. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हे सांगा रे सांगा, ह्याचं उत्तर का बरं आलं? कारण तुम्हाला ह्या प्रत्येक ॲनिमल म्हणा, टेल म्हणा, जॉ म्हणा, हेड, थंब, मॅन ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ माहिती आहेत बाळांनो. म्हणून तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तर यायलेत. म्हणून तुम्हाला प्रश्न उत्तर येण्यासाठी शब्दार्थ पाठ करायचेत बरं. पुढचा 5वा प्रश्न काय दिलाय? सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स. आता तुम्हाला योग्य जोडी निवडायची आहे. ए बी. एच्या खाली 1 2 3 4 शब्द, बीच्या खाली 1 2 3 4 दिलेले. मग ह्याची 1 नंबरची आणि ह्याच्यातली कोणती जोडी लागते ते बघायचं. आता पर्याय 1 2 3 4 असेच पर्याय दिलेले आहेत बरं. मग बघा बरं,
पहिल्याची जोडी ए म्हण, पर्यायाप्रमाणे चला. मग पहिल्याची जोडी ए पिकॉक, हे काय बर्ड आहे. बरोबर आहे की रे, पिकॉक व्हेजिटेबल नाही, पिकॉक ॲनिमल नाही, पिकॉक फ्रूट नाही, म्हणजे पर्याय 2 कधीच येणार नाही. आता पर्याय 1च्या नंतर पर्याय 4 दिला डायरेक्ट. चौथ्याची जोडी आहे डी, इथं तिसऱ्याची जोडी सी आणि दुसऱ्याची जोडी बी. म्हणजे आता बघा काय येतं आहे, स्नेकची जोडी कशासोबत येईल, स्नेक काय आहे, ॲनिमल आहे, बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्याची जोडी सी, स्नेक व्हेजिटेबल नाही की स्नेक फ्रूट नाही, मग दुसऱ्याची जोडी सी कशात आहे, तर पर्याय नंबर कशात दिले, हा इथं मिस्टेक झालेली दिसते. इथं 3 जे दिलंय ना, तिसऱ्याची जोडी सी दिलंय, इथं दुसऱ्याची जोडी सी पाहिजे, हे प्रिंट मिस्टेक आहे. म्हणून ह्याचं उत्तर काय पाहिजे, पर्याय नंबर 3. ह्याला आपण दुरुस्त करू. दुसऱ्याची जोडी सी. समजलं. अशा पद्धतीनं पुढचं पाहू. अरे थांबा स्नेक पण ॲनिमल आहे, एलिफंट पण ॲनिमल आहे आणि फ्रॉग पण ॲनिमल आहे, म्हणून तिसऱ्याचं सी हे उत्तर इथं सुद्धा बरोबर आहे. काय खाडाखोड करायची गरज नाही आहे, पण एकंदरीत पर्याय 3च बरोबर आहे. चला नेक्स्ट पहा बरं. 6वा प्रश्न. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द स्काय. चूज द वर्ड म्हणजे एक शब्द निवडायचा आहे. दॅट इज नॉट रिलेटेड म्हणजे संबंधित नाही कुणाशी, टू द स्काय, आकाशाशी संबंधित नसलेला शब्द कोणता. स्टार. स्टार काही आपल्या घरात स्वयंपाकघरातल्या डब्यामध्ये दडून ठेवलेले असतात का स्टार? हे तर आकाशाशी संबंधित आहे. क्लाउड्स. हे क्लाउड्स काय आपल्या बाथरूममध्ये असतात का? नाही. सन काही हे आपण पिशवीमध्ये भरून ठेवलेला असतो का? हे बी आकाशात, हे बी आकाशात आणि हे बी आकाशात. सी हे समुद्र आकाशात नसते, हे खाली असते जमिनीवर, पृथ्वीवर. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपे प्रश्न आहेत रे. 7वा. फाइंड द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रांसाठी, गिवन पिक्चर दिलेल्या चित्रांसाठी फाइंड द करेक्ट वर्ड, योग्य शब्द शोधायचा आहे. चित्र आहे पेनचं, त्याच्या पुढं पेन लिहिलं, बरोबर आहे. चित्र आहे पुस्तकाचं, त्याच्या पुढं पुस्तक लिहावं लागल. मग हे चित्र पेन्सिलचं नाही, हे चित्र कॉकचं नाही, हे चित्र लुकचं नाही, तर हे चित्र बुकचं आहे. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. अरे वा काय सोपे प्रश्न आलेत रे. चला पुढचा प्रश्न 9वा. 8वा. आयडेंटिफाय म्हणजे शोधा. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. ऑफ पिक्चर्स ह्या खालील चित्रातून चुकीची जोडी. अँड वर्ड्स फ्रॉम द पेअर्स गिवन बिलो. आणि चित्र आणि शब्द, चित्र आणि शब्द ह्याची चुकीची जोडी कोणती आहे हे शोधा. मग इथं चित्र दिलंय फॅनचं, खाली दिलंय फॅन, बरोबर आहे. इथं दिलंय टेलिफोन. हे टेलिफोन आहे, तुम्हाला आता माहिती बी नसतील, सगळ्याच्या हातात मोबाईल असल्यामुळे हे टेलिफोनचं चित्र आहे, त्याच्या खाली टेलिफोन. त्याच्यानंतर हे दरवाजा आहे, त्याच्या खाली डोअर, बरोबर आहे. पण इथं बेडचं चित्र दिलं नाही, तर दिलं चेअर. चुकलं. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. कशामुळं आलं रे तुम्हाला हे? फक्त शब्द पाठ असल्यामुळं. नाहीतर ह्यालाच तुम्ही जर चेअरलाच, अरे ह्याला चेअर म्हणतात काय की चेअर म्हणजे बेड, मग तुमचं सगळंच गेलं. म्हणून शब्दार्थ पाठ करा, हे सारखं सांगायलो मी. पुढचा प्रश्न काय दिलाय 9वा. चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड जोकर. जोकरसाठी योग्य चित्र कोणतं? अरे गैरे नत्तू खरे, सगळ्यालाच येईल की रे हे. पहिलीच्या पोराला सुद्धा येईल. हे इकडे रे, हे इकडे बरं. पहिलीचं पोरगं माझ्याजवळ आहे, पहिलीची एक जण पोरगी आहे. सांग बरं हे जोकर, ह्याच्यातलं जोकरचं चित्र कोणतं आहे सांग बरं. पर्याय नंबर किती? 1 2 3 4 कोणतं? मोठ्यानं सांग. अरे बापरे. काय रे बाबू, अपमान करायलेत रे स्कॉलरशिपच्या पोरांचा. पहिलीच्या पोरांचे प्रश्न देऊन अपमान करायलेत रे. देवा देवा देवा. देवा रे देवा. आता एवढे सोपे सोपे प्रश्न पहिलीचे चुकणत म्हणजे तुम्ही चुकताल का? आणि ज्यानं चुकलं त्याला काय करावं? 10 छड्या मारून 1 छडी मोरायची, अशा त्याला 100 छड्या द्याव्या लागतात. एवढे सोपे प्रश्न चुकल्यावर.
म्हणून सोपे प्रश्न चुकू नये म्हणून पहिलं अभ्यास करावा लागतो बाळांनो, शब्द पाठ करावे लागतात. नाहीतर तुमचेही सोपे प्रश्न चुकते तर सगळे तुम्हाला हसते ते ह्याचं चुकलं रे म्हणते ते. म्हणून जास्तीत जास्त पाठांतर करा. बघा, क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. आता सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. नंबर 1, चूज द करेक्ट. चूज द करेक्ट म्हणजे काय? योग्य बरोबर पर्याय निवडायचा आहे. चूज द करेक्ट वर्ड, योग्य शब्द निवडायचा आहे. टू ॲड टू द फॉलोइंग लिस्ट, खालील लिस्टमध्ये योग्य शब्द निवडून तो ॲड करायचा आहे. मग आता काय आहे खाली? ट्रेन. ट्रेन म्हणजे काय रे? ट्रेन म्हणजे रेल्वे, कुक रेल्वे. त्याच्यानंतर काय? जर्नी. अरे बरोबर आहे ना, ट्रेनमध्ये जर्नी करतो म्हणजे आपण प्रवास करतो. रोड, रोडवर पण प्रवास करतो. त्याच्यानंतर काय? बोट, बोटमध्ये बी प्रवास करतो. बस, बसमध्ये बी प्रवास करतो. त्याच्यानंतर काय? लॉजिंग म्हणजे आपण प्रवास केल्यानंतर मुक्काम लॉजिंगमध्ये करतो. आणि मग ब्रश. ब्रश हे प्रवासाचं साधन आहे का? नाही. ब्रश हे तर दात घासायचं आहे. स्टिक चिटकवणे, चिटकवण्याचा प्रवासाचा काही संबंध नाही. श्वासर, बशीचा बी संबंध नाही. लगेज, हां, प्रवासातच आपल्याकडे लगेज असते म्हणजे बॅगा असतात. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता सांगा कसं काय आलं हे? कारण तुम्हाला शब्दार्थ पाठ होते म्हणून शब्दार्थ पाठ करा बाळांनो. दुसरा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे तुम्हाला फॉर द गिवन पिक्चर. चित्रासाठी करेक्ट ऑप्शन कोणता? किती सोपा प्रश्न आहे. हे डोअर आहे का? डोअर तर घराला असते, हे नाही, डोअर नाही. फेन्स, जाळी आहे का? कुंपण नाही, नाही, कुंपणाची तर तार असते, डिझाईन बिझाईन दिसायले. त्याच्यानंतर हे गेट आहे का? हो की रे, गेटच आहे. पर्याय नंबर 4. अरे गादाड्या, नो चुकलं. पर्याय नंबर 4 गेट उच्चार नाही आहे. उच्चार बरोबर जरी असला तरी स्पेलिंग चूक आहे. गेटचं स्पेलिंग आहे GAT. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हे लक्षात ठेवा. गेट हे गेट आहे. कळालं? चला पुढचा प्रश्न. कितवा प्रश्न आता? 3रा. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड. चूज द वर्ड म्हणजे असा एक शब्द निवडायचा दॅट इज नॉट रिलेटेड म्हणजे जो संबंधित नाही. टू स्नॅक्स म्हणजेच काय? स्नॅक्स म्हणजे काय? आपण जे चाऊम्याऊ खातो आपण, बरोबर आहे, भूक लागलं की जे पूर्ण फुलपेट जेवण करतो ते नाही. स्नॅक्स म्हणजे काय? चिल्लू पिल्लू लिंबू टिंबू खातो ते स्नॅक्स, बरोबर आहे. मग ते स्नॅक्स कोणते कोणते आहेत ते बघा आणि त्याच्याशी संबंधित जे शब्द नाही त्याला ओळखा. मग आता स्नॅक्सशी संबंधित वेफर्स, हे वेफर्स तर स्नॅकच आहेत. सँडविच, सँडविच बी स्नॅक्समध्येच येत आहे. बिस्कुट, बिस्कुट्स सुटलेलं आहे तोंडाला पाणी यांच्या, हे बी स्नॅक्समध्येच येत आहे. राईस म्हणजे भात, हे तर भात मीलमधलं आहे म्हणजे जेवणात आहे म्हणून पर्याय नंबर 4 ह्याचं उत्तर आहे 3ऱ्याचं. 4था, सिलेक्ट द स्पोर्ट म्हणजे खेळ निवडायचा आहे. हॅविंग रॉंग आयटम्स टू प्ले विथ, ज्याची चुकीची जोडी आहे खेळण्यासाठी ते स्पोर्ट निवडा. क्रिकेट, क्रिकेटमध्ये बॅट असते, बॉल असते, बरोबर आहे. हॉकीमध्ये स्टिक असते आणि बॉल पण असते, बरोबर आहे. बॅडमिंटनमध्ये रॅकेट असते आणि कॉक असते, हे बी बरोबर आहे. फुटबॉलमध्ये बॉल असते आणि स्टिक असते. आता फुटबॉलमध्ये स्टिक कोण म्हणलं रे? फुटबॉलमध्ये फक्त बॉलच असते. चुकलं. म्हणून 4थ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 5वं बघा, सिलेक्ट द ऑप्शन विच हॅव द वर्ड्स रिलेटेड टू द रूरल लाईफ म्हणजे आपल्याला खेड्यातल्या जीवनासाठी सिलेक्ट द ऑप्शन म्हणजे योग्य पर्याय निवडा. विच हॅव द वर्ड्स ज्याच्यात शब्द दडलेले आहेत रिलेटेड टू द रूरल लाईफ म्हणजे खेड्यातल्या जीवनाशी संबंधित असलेले शब्द कोणते आहेत ते तुम्हाला निवडायचे आहेत. मग आता खेड्यामध्ये काय काय असतंय बघा बरं. क्राऊड खेड्यात असती का? खेड्यात गर्दी कुठं असते रे? म्युन्सिपाल्टी, खेड्यात म्युन्सिपाल्टी. कॉलेज, कॉलेज नसते, चुकलं, पर्याय एक येत नाही. स्टोअर्स, खेड्यात स्टोअर्स असतात का? हां असेल एखादं. जीन्स, आता खेड्यात जीन्स घालून जर कोणतं पोरगण पोरगी फिरू लागले बाबा त्यांच्या अंगावर बैलच जाते.
बैलालाच घालते त्याच्या अंगावर, ते बैल घेते शिंगावर, या असं 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 करून जे फेकून देते का नाही नीट विहिरीत. खेड्यात जीन चलत नसते, इंडस्ट्री नाही, पर्याय 2 बी नाही. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट एअरपोर्ट. आता घ्या दणका, खेड्यात एअरपोर्ट म्हणल्यावर काय, एअरपोर्ट खेड्यात जर असेल, हळूच शेतकरी विमान उडून गेलं की तिथं गाई म्हशी घेऊन जातील एअरपोर्टवर आणि बसतील तिथं चरवत त्यांना. आणि विमान आलं की ते विमानातून पायलट म्हणाल, ए तुझी गाय हाकाल रे, तुझी बाईच हाकाल, माझं विमान यायलंय. हे नसतंच आहे तिथं. मग काय असतंय, खेड्यामध्ये फील्ड्स, कॅटल गुरे असतात, शेतं असतात, वेल्स विहिरी असतात, क्रॉप्स म्हणजे शेती असते. आता मला सांगा, एवढे सगळे शब्दाचे अर्थ तुम्हाला कळाले तरच तुम्हाला हे प्रश्न सोपा जाईल. म्हणून शब्दार्थ पाठ करा बाळांनो. हां चला 6वा प्रश्न. नाहीतर ते गेट अँड गेट सारखं होतं बरं का, सगळे उच्चार तुमचे सारखेच. आलो रे आलो, पेपर कसा गेला, लय सोपा गेला आणि सगळं तर चुकलंच. त्याच्यामुळं शब्दार्थ पाठ करा. चूक 6वा प्रश्न. त्याच्यानंतर मग 5व्याचं उत्तर काय येतं आहे, 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 6वं, चूज द वर्ड दॅट गोज विथ राईस. आता असा शब्द निवडायचा आहे का जो राईस सोबत जातो, म्हणजे राईस सारखा आहे एकरूप. राईस अँड डॅश डॅश, भात भातासोबत असतो ते. राईस अँड ब्रेड नाही, मिल्क अँड ब्रेड असते. राईस अँड घी, घी तूप पण भात नाही. राईस अँड व्हीट, गहू आणि भात नाही. राईस अँड दाल, हे बरोबर आहे, भात आणि वरण. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. दिसलं का, इथं इथं बघा इथं. हां चला पुढचं. बाबा 7वं 8वं तर लय सोपं दिसायले मला. विच थिंग रिलेटेड टू द गेम इज नॉट सीन इन द गिवन पिक्चर. या चित्राशी संबंधित कोणता शब्द आहे जे चित्रात नाही. विच थिंग रिलेटेड टू द गेम, या चित्राशी संबंधित अशी कोणती गोष्ट आहे. इज नॉट, इज नॉट म्हणजे नाही आहे. इज नॉट सीन, जी दिसत नाही इन द गिवन पिक्चर, या चित्रात दिसत नाही अशी कोणती शब्द आहे. स्टम्प्स, हे बघा हे स्टम्प इथं दिसायलेत. बॉल, बॉल कुठं आहे रे इथं, बॉल ह्यानं तर बॉल मारलाय. ठीक आहे पुढं. बॅट तर दिसायले, पॅड, पॅड बी बांधलेले दिसायलेत. मग काय दिसेना गेलं इथं, बॉलच दिसेना गेलाय की. यानं 6 मारला, गेला बॉल तिकडे रे मैदानाच्या बाहेर. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आयरे गैरे न तू खैरे, कुणाला बिल एवढं सोपा प्रश्न. 8वा प्रश्न. पिक आउट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू द हाऊस. घराशी संबंधित, इज नॉट रिलेटेड, घराशी जे संबंधित नाही असा शब्द कोणता. वॉल्स म्हणजे भिंती, भिंती तर हे घराशी संबंधित आहे. रूफ म्हणजे छप्पर घराशी संबंधित आहे. त्याच्यानंतर काय, फ्लोअर म्हणजे मजला, हे घराशी संबंधित आहे. रोड, आता रोड काय घराशी संबंधित आहेत का, नाही. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. बघा बरं आता 9वा प्रश्न. काय म्हणले 9व्या प्रश्नात, विच वर्ड इज नॉट वेब इज, काय बरं थांबा, विच वर्ड इन द वेब म्हणजे ह्या वेबमध्ये, ह्या जाळ्यामध्ये, इज नॉट रिलेटेड टू द फ्लॉवर, फुलाशी निगडीत नसलेला शब्द कोणता. मग आता फुलाशी निगडीत नसलेला शब्द शोधायचा आहे. मग कोणता असेल. लोटस म्हणजे कमळाचं फूल, सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल, रोज म्हणजे गुलाबाचं फूल, हे सगळे फुलं आहेत. म्हणजे डोळे झाकून पर्याय नंबर 2 येणारच, कारण हे सगळे 3 येईनच. 3 येत नाहीत म्हणजे येणार एकच. ब्रिंजल म्हणजे वांगे, हे काही फूल नाही. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 10. सिलेक्ट द नेम ऑफ द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट शोन इन द पिक्चर. आता चित्रात आता हे बघा, सिलेक्ट द नेम ऑफ द मीन्स. आता हे आपल्याला मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, आपल्याला प्रवासाचं साधन आहे हे, तर त्याला काय म्हणतात ते सांगायचं आहे तुम्हाला. मग आता हे प्रवासाचे साधनं एवढे मोठे आहेत, भले मोठे, त्याच्यातलं हे काय आहे ते सांगा. नंबर 1 ट्रक. आता ट्रक दिसायले काही, ट्रकमध्ये तर भला मोठा माल भरतात, नाही आहे ट्रक. लॉरी, आता लॉरी तर पाठीमागून उघडीच असते, हे लॉरी नाही. मग काय व्हॅन, व्हॅन तर लय मोठी असते की रे. मग काय हे
एकदम बरोबर आहे. 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 कार येईल का? चुकलं, कार नाही, कार तर निवड डब्बी असते. करेक्ट आहे. मला तेच बघायचं होतं तुमचं लक्ष आहे का नाही. 10व्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. व्हॅन ही मोठी आहे, कार ह्याच्यापेक्षा लहान असते. हा वा, हे लक्ष आहे रे, तुमचं लक्ष आहे. मी म्हणलं कोण झोपलंय का बघाव. काही जण काय करतेत, पुस्तक हातात धरतेत आणि त्यांचं लक्ष कुठं असतंय, मैदानात. अरे मला बी खेळायला पाहिजे होतं. लय हुशार असतात काही पुस्तक डोळ्यासमोर धरून मैदानात जातात. हां, तसं नसतं जमत. पुस्तक हातात धरल्यावर अभ्यासातच लक्ष. ज्यांना उत्तर आले ते अभ्यासात आहेत आणि ज्यांना नाही उत्तर आले, अरे या रे तिकडून मैदानातून या रे इकडं. हां आला आता. हां चला 10वा प्रश्न. सिलेक्ट द नेम झालं. 11वं, लुक ॲट द पिक्चर, चित्राकडे बघा. अँड सिलेक्ट द नेम ऑफ अ थिंग वी यूज व्हाईल स्लीपिंग. झोपताना आपण वापरतो ती गोष्ट कोणती? नंबर 1 बॅग. आता बॅगमध्ये काय सोनं पिणं भरलेलं असते काय? झोपताना सोबत घेऊन झोपतो का? नंबर 4 लोड. आता झोपताना लोड असतं का? एवढा मोठा लोड, चुकलं. त्याच्यानंतर बेडशीट. आता बेडशीटीला डिझाईन पिझाईन असते का? नाही. तर हे काय आहे? तर हे आहे कुशन. तर आपण ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस आपल्याला कुशन लागत असते, उशीसारखं छोटंसं. चला पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ अ पिक्चर अँड वर्ड्स फ्रॉम द पेअर्स गिवन बिलो. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का? आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर, चुकीची जोडी कोणती आहे. बरोबर आहे. मग आता इथं बुक दिले, बुक बरोबर आहे. पेन बरोबर आहे. इरेजर बरोबर आहे. आणि इथं दिले चॉक आणि इथं दिलं डस्टर, चुकलं. 12व्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 4 आयरे गैरे नत्तू खैरे. कुणाला बी येईल. हाफ थाल तिकडे. एवढे सोपे प्रश्न देतात का? 13वा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. करेक्ट वर्ड फॉर गिवन. कप दिलं इथं कप आहे. आणि हे काय रे? चमचा. चमच्याला काय म्हणतात? ग्लास का? चुकलं. चमच्याला काय म्हणते? सॉसर. बशी आहे हे तर. चमच्याला बाऊल म्हणते, चुकलं. चमच्याला स्पून म्हणतात. म्हणून शब्दपाठ करा. शब्दपाठ असले तरी येतं, हे नाही तर येणारच नाही बघा. हां 14वा प्रश्न. मग 13व्याचं उत्तर पर्याय 3. 14व्याचं किती मार्क? चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड रोज. आबा बाबा देवा नारायणा, एवढं सोपं येत नाही का रे? गुलाबाच्या फुलासाठी चित्र कोणतं? मग आता गुलाबाचं फूल, बाबा झेंडू हे का गुलाब? थांबा तुमच्या मनात काय आलं? कोणतं गाणं? गुलाबी साडी. अरे नालाय का? गुलाब म्हणलं की गुलाबच छोत लगेच गेले त्याला गाणे आठवायले. कमळाचं फुल आहे, हे लिलीचं फुल आहे, झेंडूचं, हे गुलाब आहे. म्हणून 14चं उत्तर पर्याय नंबर 1. लगे पळतात बघा हे पोरं तिकडं. डोक्यात अभ्यासाचेच विचार ठेवा. चला पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. 15 ऑगस्ट इज आवर डॅश डॅश. 15 ऑगस्ट हा आपला काय आहे? स्वतंत्रता दिवस. मग मदर्स डे का? चुकलं. टीचर्स डे का? चुकलं. रिपब्लिकन डे का? नाही. तर इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे. रिपब्लिकन म्हणजे हे काय? प्रजासत्ताक दिन आहे. म्हणून 15व्याचं अचूक उत्तर आहे 2. स्वातंत्र्य दिन म्हणजे इंडिपेंडन्स, इथं येते इंडिपेंडन्स डे असं तयार होतं. पुढचं 16व्याचं काय उत्तर? प्रश्न बघा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. आता एक चित्रात एक बाई आहे आणि डोक्यावर हात लावून बसली आहे. काय म्हणाली? काय करावं सर, आमचं पोरगं ऐकच न गेलं. द गर्ल हॅज डॅश डॅश इन द गिवन पिक्चर. स्टमक ॲच म्हणजे पोट दुखायले का? आता मग हे स्टमक ॲचचा अर्थ कळायला पाहिजे. शब्दसाठा असेल तर येते. म्हणूनच तुम्हाला म्हणतो ह्या प्रश्नात खाली मराठीतले अर्थ दिले ते कधीच वाचायचे नाही. ते शत्रू आहेत आपले. अर्थ वाचलात की गेलं. स्टमक ॲच चुकलं. कफ अँड कोल्ड ताप आणि खोकला. खोकल्याचं चित्र नाही, चुकलं. त्याच्यानंतर फीवर ताप आहे का? नाही. तर हेडॅच म्हणजे तिचं डोकं दुखायलंय. द गर्ल हॅज अ हेडॅच इन अ गिवन पिक्चर. हे करेक्ट आहे. तिचं डोकं दुखतंय. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आणि का बरं डोकं दुखायलंय? तुमच्यामुळं. तुम्ही घरी सांगितलेलं ऐकत नाही, दीदीला त्रास देतात, दीदीच्या वस्तू न विचारता घेतात आणि हरवतात, म्हणून डोकं दुखतंय.
कोण कोण करते रे असं? कोण कोण करते रे? दीदीच्या वस्तू न विचारता कोण कोण घेत आहे? हा, असं करू नका हां. सगळ्यांचं डोकं दुखणं बंद व्हायला पाहिजे. तुमच्यामुळं कुणाचं डोकं दुखू नये म्हणून अभ्यास छान करा. तुमच्यामुळं सगळ्यांना आनंद वाटावा. हां, पुढं 17वा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. टाईप ऑफ प्लांट्स. आता हे परीक्षेत आलेलं आहे. मग रोपाचे प्रकार कोणते आहेत? म्हणजे रोपांमध्ये काय काय असते? श्रब्स म्हणजे झुडपं असतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय असते? क्वेश्चन मार्क. कॅक्टस म्हणजे तिथं कॅक्टस हे पण रोपाचाच भाग आहे. बरोबर आहे. क्लाइंबर म्हणजे त्याच्यावर चढणाऱ्या आळ्या असतात, हे असतात रोपावर. पण रोपाला बघा, रोपाला इथं बड, रूट, स्टीम आणि हर्ब. तर आता ह्याचं अचूक उत्तर काय येते बघा. अरे मुलांनो, रोपं कोणते कोणते हे बघायचे. रोपांचे म्हणजे टाईप ऑफ प्लांट्स. प्लांट शर्ब म्हणजे झुडूप, हे एक प्लांटच आहे. कॅक्टस म्हणजे प्लांटच आहे. बरोबर आहे. क्लाइंबर हे पण एक झाडाच्या वर वाढणारी एक वनस्पतीच आहे. बरोबर आहे. बड म्हणजे कळी ही रोपाला असते. रूट म्हणजे मुळं हे रोपाला असते. स्टीम म्हणजे देठ हे रोपाला असते. पण रोप कोणतं आहे? तर हर्ब म्हणजे ही एक औषधी वनस्पती. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. हे लक्षात ठेवा बरं का, परीक्षेत आलेला प्रश्न आहे. 18वा आणि शेवटचा प्रश्न, लास्ट अँड द बेस्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडायचा आहे. टूल्स यूज्ड बाय मेकॅनिक. मेकॅनिक कोणते कोणत्या वस्तू वापरते? ड्रिल मशीन वापरते, स्क्रूड्रायव्हर वापरते, नट्स वापरते. अजून काय वापरते? प्रश्नार्थक चिन्ह. मग पर्याय बघा त्याचे. नंबर 1 सिलेंडर वापरते का? आता त्या मेकॅनिककडे सिलेंडर कशाला येते? काय स्वयंपाक करते का? काही. त्याच्यानंतर स्पेस, हवा, काही बी हे नसते. रोस्ट नाही. स्पॅनर, हां हे करेक्ट आहे. म्हणजेच पाना, हे करेक्ट आहे. म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं ना? रोस्ट म्हणजे भाजणे आणि स्पेस म्हणजे जागा. हे दोन्ही येत नाही. सिलेंडर म्हणजे सिलेंडर. तर येतं आहे काय? स्पॅनर म्हणजे पाना. म्हणून अशा पद्धतीनं ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं. 18 प्रश्न आपण सोडवले. तर काय लक्षात आलं?